तर मुख्यमंत्री फडणवीसांनी पालकमंत्री पदावरून केलेल्या विधानावर खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। पालकमंत्री येतात आणि जातात, त्यामुळे काही अडलंय का असं फडणवीस म्हणाले होते। तर पालकमंत्री पदामुळे काही अडलं नाही, कारण कुठेही कामं होत नाहीयेत, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली। आता फक्त अमृत स्नान होतं, आता शाही स्नान होत नाही आणि हे अमृत स्नान अत्यंत महत्त्वाचं आहे। पालकमंत्र्याचा आणि त्याचा काय संबंध येतो? पालकमंत्री जातात येतात राहतात, काही अडलंय का? त्यामुळे काही काळजी करू नका। कुंभमंत्री आहेत, ते सगळं करतील। गिरीश भाऊ कुंभमंत्री म्हणून काम पाहतात। आमचे दादा भुसे आहेत, आमचे नरहरी झिरवळ आहेत, भुजबळ साहेब आहेत आणि कमी पडलो तर आम्ही पण आहोतच ना। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणू नका। आपला हा धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं हे पर्व आहे। बघा, ते बरोबर बोललेले आहेत। पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का? ते काय चुकीचं बोलले? मुळात सरकार, या राज्याचे मंत्रिमंडळ आहे, त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाहीये। मंत्री कामच करत नाहीये। मुख्यमंत्री नसले तरी पण राज्य चालतंय। बाकीच्या ठिकाणी जे पालकमंत्री आहेत ते काय दिवे लावते एकदा बघून घ्या। पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठीच नेमला जातो अलीकडे, आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी।